महत्वाची बातमी तांत्रिक बिघाडामुळे दादर स्टेशनवर लोकल खोळंबले। दादरहून विरारकडे जाणाऱ्या फास्ट लोकल आता धीम्या गतीने धावतायत। चर्चगेटकडे जाणाऱ्या फास्ट लोकल देखील खोळंबलेल्या आहेत। विरारकडे जाणाऱ्या एका एसी फास्ट लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही समस्या उद्भवलेली आहे। तर पश्चिम रेल्वेची वाहतूक त्यामुळे विस्कळीत झालेली आहे। विरारकडे जाणाऱ्या एका एसी लोकलमध्ये खोळंबा झालेला आहे। तांत्रिक बिघाडाने दादर स्टेशनवर ही लोकल खोळंबलेली आहे। तर पश्चिम रेल्वेची वाहतूक त्यामुळे विस्कळीत झालेली आहे। प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। चर्चगेटकडे जाणाऱ्या फास्ट लोकल देखील आता कमी वेगाने धावतायत। पश्चिम रेल्वेची वाहतूक आता विस्कळीत झाली। वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे। तांत्रिक बिघाड एका एसी लोकलमध्ये झाला आणि त्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाल्याचं कळतंय। चर्चगेटकडे जाणाऱ्या फास्ट लोकल देखील आता खोळंबलेल्या आहेत। प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। सध्या स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी उसळल्याचं देखील पाहायला मिळतंय। तांत्रिक बिघाडाने एसी लोकल खोळंबली आणि त्यामुळे त्याचा परिणाम इतर गाड्यांवर झालेला आहे। दादरमधील ही दृश्य आपण पाहतोय। रेल्वे स्थानकावर देखील प्रवाशांची मोठी गर्दी सध्या उसळलेली आहे, कारण अनेक गाड्या या विलंबाने धावत आहेत। पश्चिम रेल्वेची वाहतूक त्यामुळे विस्कळीत झालेली आहे। रेल्वेचं वेळापत्रक देखील कोलमडलंय। दादरहून विरारकडे जाणाऱ्या एका फास्ट एसी लोकलमध्ये हा बिघाड झालेला होता। महेंद्र जोईल आमचे प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट पोहोचवतात। महेंद्र, शुभम, पहाटेपासूनच जे ती मुंबईची पश्चिम रेल्वेची वाहतूक ती रेल्वेची वाहतूक ती विस्कळीत झाली असं पाहायला मिळत होतं। सकाळी वसई येथे जो दिव्याला जाणारा जो ट्रॅक आहे त्या दरम्यान 111 आणि 112 जे पॉइंट आहेत त्या ठिकाणी सकाळी 4:45च्या दरम्यान हे जे ते कपलिंगचं जे ते काम आहे ते त्याचा प्रॉब्लेम झाला होता। त्यामुळे या ठिकाणी ज्या चर्चगेटकडे येणाऱ्या गाड्या आहेत त्या उशिराने राहू लागल्या। त्यानंतर दादर या ठिकाणी देखील अप आणि त्या डाऊनच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या आहेत त्याही उशिराने राहू लागल्या आणि मुंबईतील जे गोरेगाव या ठिकाणी हार्बर मार्गावरील जे ते पॉइंट नंबर 129 आणि 130 या ठिकाणी जे ते 10:30 वाजता म्हणजे 10 वाजून 22 मिनिटांनी जे ते फेल झाले होते। या सगळ्या तांत्रिक बिघाड आहेत तो दूर करण्याचा रेल्वेकडून प्रयत्न करण्यात येतोय। मात्र आठवड्याचा पहिला दिवस आहे, सोमवार आहे, चाकरमानी मोठ्या प्रमाणात जे ते कामावर जात असतात आणि पहिल्या दिवशी काही कामं असतात ती कामं मुंबईकर करण्यासाठी घराबाहेर पडत असतात आणि मुंबईकरांची लोकली लाईफलाईन मानली जाते। मात्र आज या पश्चिम रेल्वेच्या वाहतूक जी आहे ती विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना जो तो मोठा त्रास सहन करावा लागतोय। अगदी महेंद्र, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भात पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। पुढची बातमी आपण पाहूयात। कर्जत ते पनवेल मार्गावर आता लवकरच लोकल धावणार आहे। नवीन उपनगरीय मार्गिकेच्या कामाला वेग आलाय। येत्या वर्षभरात रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या वतीने चाचणी करण्याचं नियोजन आहे। तर जुलैमध्ये बोगदे, उड्डाणपूल आणि ओव्हरहेड वायरचं काम देखील पूर्ण होणार आहे। भुयारी मार्ग, रेल्वे उड्डाणपूल आणि केबल टाकण्याची कामं पूर्ण झाली आहे। तर चिखले आणि मोहपे येथील भुयारी मार्गाचं काम पूर्ण झालंय। पनवेल कर्जत मार्गाने मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कला आणखीन एक पर्यायी मार्गिका आता उपलब्ध होणार आहे। पनवेल आणि कर्जत परिसरातील प्रवाशांना मुंबईकडे ये-जा करण्यासाठी पर्यायी उपनगरीय रेल्वे सुविधा आता उपलब्ध होते। या प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे।